बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे महाराजांनी काय सांगितले जाताना येताना तुम्ही एकटे आला जाताना तुम्ही एकटे जाणार बहीण नाही भाऊ नाही सगळे सोय नाही भाऊ म्हणजे कोणी नाही कोणी तुमच्या बरोबर येत नाही येताना एकटा आला जाताना एकटे जाणार तुम्ही मेल्यानंतर तुमचं सर्व धागे दोरे तुटणार काही शिल्लक राहणार नाही बरोबर ना म्हणून महाराजांनी सांगितले बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे राण्या मायेचा माझा राण्या मायेचा माझा राण्या मायेचा माझा राण्या मायेचा माझा नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे कोणी नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे कोणी आरती जाती गेला प्राण्या माझे मालवणे आरती जाती गेला प्राण्या माझे मालवणे आरती जाती गेला प्राण्या माझे मालवणे तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे पुढे नाही टिकणार रे पुढे नाही टिकणार रे तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे पुढे नाही टिकणार रे पुढे नाही टिकणार रे वैद्य पुत्राला येता डोळी वैद्य काय करणार रे वैद्य काय करणार रे वैद्य काय करणार बघा महाराजांनी काय सांगितले जवानी 2 दिवसाचे बरोबर माणसाच्या आयुष्यात 3 पार्ट असतात बालपण तरुणपण वृद्धापकाळ सगळं आयुष्य सगळं पण परमेश्वरानं तुम्हाला मनुष्य योनीत चांगल्या योनीत जन्माला का घातले तर परमेश्वराचं अस्तित्व कळावं परमेश्वर आहे नाते आहेत नाती सांभाळता आली पाहिजे आईचं नातं सांभाळता आलं पाहिजे बापाचं नातं सांभाळता आलं पाहिजे बहिणीचं नातं सांभाळता आलं पाहिजे नव्हे समाजाची आपली नाळ घट्ट राहिली पाहिजे जसं आमच्या तानाई मास्तरांनी जोपर्यंत त्यांना आयुष्य मिळालं पूर्ण आयुष्य त्यांनी सत्कर्मी लावलं समाजासाठी आपल्या ग्रुपसाठी नव्या कुटुंबासाठी आज त्यांचं सत्कर्म पूर्ण मार्गी लागलेला आहे त्यांचा मुलगा सुद्धा त्यांनी दिलेल्या संस्कारावर मोठा झालेला आहे आज तो मोठ्या कंपनी मोठ्या हुद्द्यावर आहे याच्यातच आम्ही आनंद पावतो बरोबर का तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे पुढे नाही टिकणार रे पुढे नाही टिकणार रे वैद्य पुत्राला येता डोळी वैद्य काय करणार रे वैद्य काय करणार रे वैद्य काय करणार एखादा 80 वर्षाचं म्हातारं डॉक्टरांनी सांगितलं पेशंट घरी घेऊन जा बघा तरी पण माया झाले आपल्याला वाटतंय म्हातारा घरात नुसतं बसून राहिलं तरी घर बांधल्यागत वाटतं बरोबर ना पण ज्यावेळेस आपला बाप जातो ना बाप ज्याचा बाप नाही ना त्यांना विचारा बापाची पोकळी काय असते बरोबर का महाराज येते काय करणार ज्यावेळेस आपला बाप जातो ना बाप त्यावेळेस आपल्यावरचं छत्र निघून जाते ज्यावेळेस बाप म्हणतो ना पाण्याला हात धावून लढ त्यावेळेस 10 हत्तीचं पण मुलाच्या शेतात येतं का